अपडेट न्यूज। 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या अडगाव खाकी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नौशबा अहमद खां पठाण यांचं नाव कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बेकायदेशीरपणे मतदार यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन दाद मागितली आहे। मुख्य मुद्दे: नाव वगळल्याची तोंडी माहिती। नौशबा पठाण, मतदान कार्ड क्रमांक UHD 595378 हे अडगाव खाकी येथील यादी भाग क्रमांक 113 मधील अनुक्रमांक 686 वरील नोंदणीकृत मतदार आहेत। नुकतेच SIR मॅपिंगच्या कामादरम्यान संबंधित BLO किशोर उईके यांनी त्यांचं नाव यादीतून काढल्याची तोंडी माहिती दिली। नियमांचं उल्लंघन 2021 ते 2026 या काळात लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी सदस्य असूनही नाव वगळण्यापूर्वी प्रशासनाने त्यांना कोणतीही लेखी नोटीस दिली नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही। कारवाईची मागणी: कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना नाव वगळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि मतदार यादीत नाव पुन्हा समाविष्ट करावं अशी मागणी नौशबा पठाण यांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रती नेर तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। संपादक सय्यद मतीन। मी जावेद भैया काजी, जिल्हा शांती समिती सदस्य तथा पोलीस मित्र यवतमाळ। आपल्याला सगळ्यांना माहित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। SIR म्हणजे काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे मतदाराची विशेष सखोल यादी तयार करणे। परंतु नेर अडगाव खाकीमध्ये गांभीर्यपूर्ण घटना घडली। लोकशाही मार्गाने निवडून आलेली 2021 पासून 2025 पर्यंत जिने पद भूषवलं अशी नौशबा अहमद खान पठाण ही आपलं ऑनलाईन मॅपिंग करण्यासाठी BLO किशोर उईकेकडे गेली असता त्यांनी उत्तर दिलं का तुमचं नाव मतदार यादीतून कट करण्यात आलेलं आहे। माझं नाव कशा प्रकारे कट केलं तर तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि उत्तर विचारले असता BLO यांनी उडवाउडीचे उत्तर दिले आणि मला कोणत्याच प्रकारची नोटीस न देता कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या विनंतीवरून माझं नाव कट करण्यात आलेलं असं विचारता समाधान उत्तर न मिळाल्याने माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे एक निवेदन सादर केलं। त्या निवेदनामध्ये माझं नाव मी लोकशाही मार्गाने निवडून आली असता 2021-25 मध्ये ग्रामपंचायत सदस्याचं पद भूषवलं असतं माझं नाव का कट करण्यात आलं, कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या विनंतीवरून माझ्या बिना परमिशनने माझं नाव कट करण्याचा अधिकार या BLOला कोण दिला, या संबंधित BLOवर कारवाई करण्यात यावी। आणि तशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे BLO SIRचं काम करत आहे त्या BLOना पण एक अपील आहे आणि माझी अपील आहे का त्यांनी सगळ्याच्या घरी जाऊन मतदारांचं व्यवस्थित नाव विचारून SIR फॉर्म व्यवस्थित भरावा, जेणेकरून जन्मतारीख असो, मोबाईल नंबर असो, आधार नंबर असो, आईवडिलाचं नाव असो, पत्नीचं नाव असो, ही ज्याच्यासोबत 2002 मध्ये मॅपिंग झालेली आहे त्याचं नाव असो, संबंधित BLOने व्यवस्थित ही काम करावे। आणि जे BLO व्यवस्थित काम करणार नाही, कामात हायगाई करणार आणि निष्काळजीपणाने काम करणार त्या BLOवर कारवाई करण्यात यावी, माझी एवढीच विनंती आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.